जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. तेव्हा सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसानं गुरुवारी दुपारपासून जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. मात्र रात्री उशिरा पावसाचा जोर कमी झाला आणि रस्त्यांवरील पाणी ओसरलं. त्यामुळे पहाटेपासून मुंबईतील वाहतूक सुरळीत आहे, तर उपनगरीय रेल्वे सेवाही सुरळीत असल्याची माहिती मिळते. हिंगोली जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा इथे झालेल्या मुसळधार पावसानं कुरुंदा जलमय झालं होतं. जवळपास 15-20 गावांमध्ये अतोनात नुकसान झालंय. 400 हेक्टर शेत जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांची पेरणी केली होती. मुसळधार झालेल्या पावसानं ही पेरणी वाहून गेली. वर्ध्यात पावसाचं आगमन लांबल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे वर्ध्यातील शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन बियाण्यांची खरेदी केली. मात्र पाऊसच न आल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. त्यामुळे हवामान खात्यानेच बियाण्यांचे पैसे शेतकऱ्यांना परत करावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे पावसानं पाठ फिरवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जलाशयांची स्थिती देखील चिंताजनक बनत चाललेली आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी वारकऱ्यांनी थेट विठुरायाला साकडं घातलंय. पुण्यातील सहकार नगर भागातील लक्ष्मी मंदिरामध्ये 1000 वारकऱ्यांच्या हस्ते पर्जन्य यज्ञ करण्यात आला. मुंबईसह कोकणात पावसानं सर्वत्र हजेरी लावली आहे. मात्र धरणातील उपयुक्त पाणीसाठा सरासरी 9% घरात असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. राज्यातील लहान मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नसल्यानं कोकण वगळता सर्व ठिकाणच्या धरणांचा जलसाठा कमी आहे. पुण्यात पाऊस नसल्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून आता 24 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. अशा वेळेला पाण्याचे पर्यायी स्रोत शोधण्यात पाणी पुरवठा विभागाला अपयश आलंय. शहरातील विहिरींची स्वच्छता करण्याचे आदेश महापौर आणि आयुक्तांनी दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. पावसामुळे नागपूरमध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय. त्यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय. नागपूरच्या काटोल तालुक्यातील गावांमध्ये जलयुक्तच्या कामांचा ड्रोनच्या माध्यमातून काढलेला व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या उद्धव ठाकरेंशी भेटीनंतर शिवसेनेनं बहुधा आपला सूर मवाळ केला असावा. कारण आतापर्यंत एकनाथ खडसेंवर कडाडून टीका करणाऱ्या शिवसेनेनं त्यांची चक्क पाठराखण केली आहे. सामनात लिहिलेल्या अग्रलेखामध्ये खडसेंना आता आपला कोण परका कोण हे कळेल असं शिवसेनेनं म्हटलेलं आहे. आज राज्यभरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे. राज्यामध्ये 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबईमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या माहीम निसर्ग उद्यानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांनी सरकारच्या वृक्षारोपण उपक्रमाला पाठिंबा दर्शवलाय. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेमध्ये झाडांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलेलं आहे. सन 2008 मध्ये केलेल्या वृक्षगणनेमध्ये 19 लाख झाडं आढळून आलेली होती. तर यंदाच्या गणनेमध्ये मुंबईमध्ये तब्बल 24 लाख झाडं असल्याचं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलं आहे. राज्यातील युती सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. भाजपच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना टच्चू दे तर नवे चेहरे मंत्रिमंडळामध्ये घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असल्याचं समजतंय. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधी नवीन मंत्र्यांना कारभार समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यामध्ये विस्तार होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून बॅटरी चोरी प्रकरणी आरपीएफ अधिकाऱ्यांनी गुरुवारी 5 जणांना अटक केली आहे. माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून 18 बॅटरी चोरी केल्या गेल्या होत्या. या बॅटरी चोरी झाल्यामुळे 20 जून रोजी वेस्टर्न रेल्वेची सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती.
बीडमध्ये करिवाड हे दुष्काळग्रस्त गाव. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आर्थिक मदत या गावाला केलेली आहे. केरेवाडीमध्ये पायाभूत सुविधा आणि पाणी पातळी वाढवण्यासाठी खर्चाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं सचिननं जिल्हा प्रशासनाला कळवलेलं आहे. तसंच खासदार निधीतून सचिन ही मदत दिल्याचा जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचं आज पुण्यातल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी दैवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. ठाण्यातल्या चिकमेक कंपनीवरील दरोडा प्रकरणी एकूण 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मंगळवारी या कंपनीमध्ये दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यामध्ये 9 कोटींची रक्कम लुटण्यात आली होती. वडिलांनीच 6 वर्षाच्या चिमुरडीला पुलावरून फेकल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडलेली आहे. या चिमुरडीला वाचवण्यात अग्निशमन दलाला 10 तासानंतर यश आलंय. उल्हास नदीच्या एरंजड पुलावरून बापानं मुलीला बुधवारी रात्री फेकून दिलं होतं. या चिमुरडीला का फेकलं याबाबत अद्याप कारण समजू शकले नाही. गोंदियाच्या जबरटोला गावामध्ये अंधश्रद्धेतून गावकऱ्यांनी एका कुटुंबाला जबर मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. गावातल्या लोकांवर जादूटोणा करत असल्याचा आरोप करत पन्नालाल बघेला आणि त्यांचा मुलगा संतोष बघेला हे गावामध्ये परतत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. मुंबई पोलिसांनी एका लेडी नटवरलालला अटक केलेली आहे. या लेडी नटवरलालकडे कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालेलं आहे. या लेडी नटवरलालचं नाव वृषाली बामणे असं आहे. वृषाली एका ऑफिसमध्ये असिस्टंट अकाउंटंटचं काम करते. मग तिच्याकडून एवढी संपत्ती आली कुठून आणि त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये वृषालीनं आपण काम करत असलेल्या कंपनीमध्ये 16 कोटींचा गंडा घातल्याचं सांगितलं. शीना बोरा खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार श्यामवर रायच्या कबुली जबाबाची प्रत आरोपी संजीव खन्नाला देण्याचे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिलेत. या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा श्यामवर वाहन चालक होता. खुनाच्या वेळेला तो तिथे होता आणि याबाबत संपूर्ण माहिती त्यानं सीबीआयला दिली. मुंबईतल्या खड्डा प्रकरणाचं खापरात शिवसेनेनं आता महापालिका प्रशासनावर फोडलेलं आहे. मुंबईतले खड्डे बुजवण्याचा खर्च ठेकेदारांकडून वसूल करावा अशी मागणी शिवसेनेच्या सभागृह नेत्या कृष्णा विश्वासराव यांनी केली आहे. तसंच पालिकेनं 352 रस्त्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी देखील विश्वासराव यांनी केलेली आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. मुंबईतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत आणि मुंबई महापालिकेचे दावे फोल ठरलेले दिसत आहेत. त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहनं अडकणं नेहमीच झालेलं आहे. तर मुंबईकरांनाही खड्ड्यांमुळे विविध आजारांना तोंड द्यावं लागतंय. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईचे रस्ते खड्डेमय झाल्याचं पाहायला मिळतंय. अंधेरीतल्या विरा देसाई मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खड्डे बुजवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना खड्ड्यांपासून तात्पुरता दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. पण रस्त्यांना खड्डे पडतातच कसे असा प्रश्न मुंबईकर विचारतायत. पुणे महामार्गावरील खालापूर ते बोरघाट अंडा पॉईंटपर्यंतच्या चौपदरीकरणाचं काम 7 वर्षांपासून रखडलेलं आहे. या मार्गावरील अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होऊनही चौपदरीकरणाला मुहूर्त मिळत नसल्यानं स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाला जुलै महिन्यामध्ये अंतिम मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झालेले आहेत. पहिल्या पंधरवड्यातच सार्वजनिक गुंतवणूक मंडळासमोर सादरीकरण केलं जाण्याची दाट शक्यता आहे. तसंच 7 जुलैला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर मेट्रोची बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. बेलापूर ते तळोजा दरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा रखडण्याची शक्यता आहे. सिडकोनं हा प्रकल्प 2017 पर्यंत पूर्ण करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र विविध कारणांमुळे या प्रकल्पाची रखडपट्टी सुरू आहे. मुंबईतल्या बसला अपघात होण्याचं प्रमाण घटलेलं आहे. मात्र अपघाताच्या नुकसान भरपाईमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे उपक्रमावर कोट्यवधींचा भार पडत असून यंदा यासाठी 10 कोटींची तरतूद करण्याच्या निर्णयाला गुरुवारी बेस्टच्या समितीनं मंजुरी दिली आहे.
बीकेसीमध्ये एमएमआरडीएनं सुरू केलेली स्वतंत्र बेस्ट मार्गिका ही अडचणीची ठरलेली आहे. यामुळे पावसामुळे अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडल्यानं बेस्ट आता मुख्य रस्त्यावरूनच धावत आहे. बेस्ट मार्गिकेमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांवर वर्दळीच्या वेळेला वाहतूक कोंडीची भर पडत आहे. बेस्टच्या वाहकांना तिकिटांसाठी दिलेल्या ट्रायमॅक्स मशीन मोठ्या प्रमाणामध्ये नादुरुस्त झालेल्या आहेत. त्यामुळे बस वाहक हैराण झालेले आहेत. या प्रकरणी अहवाल सादर करण्याची मागणी गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केली. मशीनचा पुरवठा करणाऱ्या ट्रायमॅक्स कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुण्यात एसटीच्या सर्व बसवर व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय महामंडळानं घेतलेला आहे. त्यामुळे आता कार्यालयातून बसून गाड्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सातारा विभागामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. कोल्हापुरात एसटीनं पावसाळी पर्यटन आणि पंढरपूर यात्रेची तयारी सुरू केली आहे. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता दररोज 100 बसेसची सोय करण्यात आलेली आहे. तर पावसाळी पर्यटनासाठी प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार एसटीची सेवा पुरवली जाणार आहे. दत्तक घेतलेल्या मुलाचं जैविक पालक मूल दत्तक घेतल्यानंतर 7 वर्षांच्या कालावधीमध्ये परत आलं तर त्या मुलाचा ताबा त्यांच्याकडे द्यावा अशी अट केंद्र सरकारनं कारा या केंद्रीय दत्तक विधान प्रक्रियेतील संस्थेनं केलेल्या सुधारित प्रस्तावित नियमावलीमध्ये घातलेली होती. मात्र या विरोधात सामाजिक संस्थांसह पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर ती शिथिल करण्याचा निर्णय कारानं घेतलेला आहे. मुंबईतल्या शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नियमावली तयार केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांचं पालन होत नाहीये. त्यामुळे लहान मुलांची सुरक्षा धोक्यात असून कित्येक स्कूल व्हॅन तर शाळा प्रशासनांसोबत करार न होताच चालवल्या जात आहेत. असा आक्षेप नोंदवणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आणि त्याविषयी न्यायालयानं राज्य सरकारकडे 2 आठवड्यात उत्तर मागितलंय. मुंबई राज्य शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वी नापासांच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेची केंद्रही जाहीर करण्यात आली आहेत. मात्र या परीक्षा केंद्रांना बोर्डाकडून अद्याप काही माहितीच न देण्यात आल्यानं नेमकी परीक्षा कुठे होणार असा प्रश्न विद्यार्थी वर्गाकडून उपस्थित होत आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. कनिष्ठ महाविद्यालयांनी दिलेल्या माहितीनुसार 1,22,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिली ते 8वीच्या सरकारी आणि खासगी शाळांमध्ये 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. या प्रत्येक शिक्षकाला ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. उत्तीर्ण न होता कोणी रुजू झालं असेल तर उत्तीर्णतेसाठी 3 वेळा संधी दिली जाणार आहे आणि याबाबतचा अध्यादेश गुरुवारी जारी झालाय. पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच विक्रमी उत्पन्न प्राप्त केलेलं आहे. पालिकेनं नुकताच 600 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. पालिकेच्या एकूण 8 लाख मिळकत कर धारकांपैकी सुमारे 5.5 लाख नागरिकांनी पालिकेकडे वेळेत कर भरणा केलाय. सिडकोनं बेकायदा बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरू केलेली आहे. सानपाडा सेक्टर 5 इथल्या तळमजला अधिक 4 मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अहमदनगर शहरामध्ये धोकादायक इमारतींची संख्या 98 झाली आहे. अहमदनगर महापालिकेनं सुमारे 25 दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार शहरातील धोकादायक इमारतींची संख्या 46 होती. पण आता नव्यानं सर्वे केल्यानंतर शहराच्या विविध भागातील 98 इमारती धोकादायक निष्पन्न झालेल्या आहेत. मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं कोणत्याही अभ्यासातून स्पष्ट झालेलं नाहीये. म्हणून सरकार आता याबाबत एक नवीन धोरण निश्चित करण्याचं स्पष्ट झालेलं आहे. या नवीन धोरणामुळे नवीन टॉवर विशेषतः निवासी भागांमध्ये लावणं सोपं होणार आहे. खडकवासला धरणापासून वाहणाऱ्या कालव्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. याची सुरुवात येत्या 8 दिवसात यांत्रिकी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठीचं आवर्तन दुरुस्त केलेल्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे.
मुंबईत 18 वर्षाखालील मुलांना सिगारेट आणि तंबाखू मिश्रित उत्पादनं विकणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे असे आदेश पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा अधीक्षकांना दिले आहेत आणि यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देशही एका पत्राद्वारे देण्यात आले. रमजान ईदच्या दिवशी केल्या जाणाऱ्या शीरखुर्म्यासाठी लागणारा सुकामेवा यावर्षी महागलेला आहे. यासाठी लागणाऱ्या बहुतांश वस्तूंचे भाव 10 ते 15% वाढलेले आहेत. काजूचे भाव 550 रुपयांवरून 700 रुपयांवर गेलेले आहेत. शिवायही 100 रुपयांवरून 150 रुपये किलो झालेले आहेत. स्वदेशी बनावटीचं तेज असे हलकं लढाऊ विमान आज हवाई दलामध्ये दाखल होणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 2 विमानं हवाई दलाला सुपूर्द करणार आहे. तेजसच्या पहिल्या स्क्वॉड्रनचं नाव फ्लाइंग टायगर्स 45 हे असणार आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. त्या राज्य सचिवालयामध्ये विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांच्या कक्षामध्ये त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. भारताने इस्रायलसोबत संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या एका क्षेपणास्त्राची प्रायोगिक स्तरावर यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील संरक्षण स्थळी ही चाचणी घेण्यात आली. मध्यम पल्ल्याचं हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त उपक्रमाची निर्मिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आलेली आहे. पेट्रोल 89 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 49 पैशांनी स्वस्त झालेलं आहे. आजपासून नवे दर लागू झालेत. अनेक आठवड्यानंतर पेट्रोल डिझेलच्या भावांमध्ये ही कपात झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 69 रुपये 32 पैसे तर डिझेलची 60 रुपये प्रति लिटर दरानं विक्री होणार आहे. गुरुवारी चांदीचा भाव 800 रुपयांनी वाढला. दिल्लीमध्ये गुरुवारी चांदीचा भाव 43,000 रुपयांच्या पुढे गेलेला होता. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावालाही 100 रुपयांनी झळाळी मिळालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षपदासाठी 3 वर्षांचा काळ अपुरा आहे. जगभरातील इतर देशांमधील पद्धत लक्षात घेता या कार्यकाळामध्ये वाढ करण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गुरुवारी व्यक्त केलेलं आहे. राजन यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ 4 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असून आपण दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक नसल्याचं त्यांनी याआधी स्पष्ट केलेलं आहे. महाफास्टमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.